नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुंबई पोलीस दलामध्ये होमगार्ड पदांसाठीची या ठिकाणी मेगा भरती निघालेली आहे. त्यासाठी होमगार्ड नोंदणीची जाहिरात पोलिसांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. होमगार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही ही जाहिरात पाहू शकता. मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी 2025 तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो याबद्दलची माहिती पत्रक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी होमगार्ड जी संघटना आहे ती देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे व कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवण्याचा याचा उद्देश आहे मेन. तर मित्रांनो या ठिकाणी होमगार्डचे जर तुम्ही सदस्य होत असाल तर पहिल्यांदा आपण पाहूया की कर्तव्य कोणते कोणते आहेत. तर मित्रांनो होमगार्डचा हा जो जॉब आहे तो तुम्हाला रोज करायची गरज नाहीये. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलामध्ये बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा अग्निशामक विमोचक पूरविमोचक तसेच रोगराई महामारीच्या काळामध्ये तुमच्या या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी होमगार्डच्या माध्यमातून कर्तव्य दिली जातात आणि ती तुम्हाला पार पाडावी लागतात. आता मित्रांनो होमगार्डला भत्ते किती आहेत तर ते पाहूया. बंदोबस्ताच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला 1083 रुपये प्रतिदिन भत्ता मिळतो. त्याचबरोबर 200 रुपये उपहार म्हणजे जेवणासाठीचे 200 रुपये वेगळे भेटतात. म्हणजे 1200-1300 रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रतिदिन रोज मिळतो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्रशिक्षणाच्या काळामध्ये तुम्हाला 250 रुपये भोजन भत्ता आहे, खिसा भत्ता 100 रुपये आहे, तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायती भत्ता आहे. तर हे मित्रांनो प्रशिक्षणाच्या काळात आहे. परंतु जर तुम्ही होमगार्ड म्हणून लागताय तर तुम्हाला 1300 रुपये मिनिमम तुम्हाला मिळतील. ओके. शास्ती पाहूया. होमगार्डला मित्रांनो दररोज कर्तव्य नसतात. तुम्हाला दररोज काम दिलेलं जात नाही. जेव्हा केव्हा इमर्जन्सी असते किंवा काय बोलतो आपण त्याला जेव्हा जास्त सुरक्षा रक्षकांची गरज असते त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जबाबदारी दिल्या जातात. आता मित्रांनो होमगार्डचे फायदे पाहूया पहिल्यांदा काय आहेत. होमगार्डचे फायदे मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्ष ज्यावेळेस तुम्ही होमगार्डची सेवा करता तर तुम्हाला पोलीस दल, वन विभाग, अग्निशामक दलामध्ये जी भरती आहे त्या ठिकाणी 5% आरक्षण मिळतं. ओके. बाकीचे पण तुम्हाला खूप साऱ्या या ठिकाणी सुखसुविधा आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमचा व्यवसाय आता सध्या तुम्ही एखादे काम करत असाल, शेती करत असाल, काय पण करत असाल, तर तुम्ही ते करता होमगार्डची ड्युटी करू शकता. ओके. तर खाली येऊया या ठिकाणी मुंबई होमगार्ड नोंदणी याबद्दलची माहिती घेऊया. तर मित्रांनो या भरतीसाठी जर आपण पाहिलं तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेमध्ये तुम्ही वय वर्ष तुमचं 20 वर्ष पूर्ण पाहिजे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची कुठलीही फी नाहीये. उंची जर पुरुषांसाठी पाहिली तर 162 सेंटीमीटर आहे. मुलींसाठी तीच 150 सेंटीमीटर या ठिकाणी असणार आहे. पुरुषांसाठी छाती न फुगवता 73 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढ होऊन ती 81 सेंटीमीटर पर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे रहिवासी पुरावा पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता तर 10वी उत्तीर्ण आहे. जन्मदिनांक पुराव्यासाठी तुमचं SSCचं सर्टिफिकेट चालून जाईल. ओके. तर खाली येऊया शारीरिक क्षमता चाचणी तुम्हाला मी सांगितली वरती. त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे धावणे. तुम्हाला धावता आलं पाहिजे मित्रांनो. पुरुषांसाठी 1600 मीटर रनिंग असतं, मुलींसाठी 800 मीटर रनिंग असतं. मुलांसाठी 20 गुण आहेत, मुलींसाठी 25 गुण आहे महिलांसाठी. तर 5 मिनिटं 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर तुम्ही मुलं जर 1600 मीटर मारताय तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतील. 800 मीटर मुली जर 2 मिनिटं 50 सेकंदाच्या आतमध्ये मारताय तर 25 पैकी 25 गुण मिळतील. आता बाकीचा जो सेकंदाचा आकडा आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. खाली येऊया. गोळाफेक जर आपण पाहिलं तर पुरुषांसाठी गोळाफेकमध्ये मित्रांनो 8.50 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर 10 पैकी 10 गुण मिळतात. त्याच्यापेक्षा खाली फेकताय तर तुम्हाला डिपेंड्स मार्क मिळतील. 8-9 जे काय मार्क आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर महिलांसाठी जर गोळाफेक आहे तो असणार आहे 6 मीटरच्या पुढे फेकताय तर 10 पैकी 10 गुण मिळतील. ओके. बाकीचं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर तांत्रिक अहर्ता. आता मित्रांनो या ठिकाणी कसं माहिती का काही त्यांनी पॅटर्न्स दिलेत. 10 मार्क बेसिकली या ठिकाणी असणार आहे तांत्रिक अहर्तासाठी. यामध्ये जर तुमचं ITI झालं असेल बेसिकली त्यांनी 7 या ठिकाणी अटी दिल्यात. त्याच्यापैकी जर तुमच्याकडं 6 जर असतील तर तुम्हाला 8 मार्क भेटतील. सर्वच्या सर्व जर असतील तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळतील. त्यामध्ये जर ITI असेल तर त्याला मार्क आहेत. खेळामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं असेल तर त्याला मार्क आहेत. त्यानंतर माजी सैनिक असाल तर त्याला मार्क आहे. NCC B प्रमाणपत्र असेल तर त्याला मार्क आहे. NCC C प्रमाणपत्र असतील त्याला मार्क आहेत. नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र असाल तर त्याला देखील मार्क आहेत. त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना असेल तर त्याला देखील मार्क आहेत. ओके. तर ही मार्क तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आता ही मुंबई पोलीस भरती आहे होमगार्डची. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज चालू झाला आहे 27 डिसेंबर पासून. अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 10 जानेवारी 2025 पर्यंत.
नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. एक चांगली संधी तुमच्याजवळ आहे मित्रांनो. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. धन्यवाद.